दिनांक 20 फेब्रुवारी 2024 ला जिल्हाधिकारी तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भंडारा यांच्या निवेदनाद्वारे कळविण्यात आले की शैक्षणिक वर्ष 2024 करिता वसतिगृहाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे मुख्याध्यापक यांनी 40 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल असे वरिष्ठांना पत्र देऊन कळविले। सदर मुख्याध्यापक यांचा निर्णय भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे। या वसतिगृहाकरिता 3 वर्षांपूर्वी भरीव निधी मंजूर करण्यात आली, परंतु तो बांधकाम अद्यापही पूर्ण करण्यात आला नाही। 80 विद्यार्थ्यांची राहण्याची योग्य ती सोय अपुरी पडत असल्याचे कारण दाखवून मुख्याध्यापक बालवीर सिंह यांनी 2024-25 या सत्रापासून फक्त 40 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा अशी लेखी सूचना प्रशासनाला दिली असल्याचे समजते। परंतु जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पत्रकानुसार अंदाजित 8000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य तो अभ्यास केला, त्यानुसार 80 जागेची उपलब्धता असल्यामुळे अनेकांनी ही परीक्षा देखील दिली, परंतु आता 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे पत्र बाहेर येत असल्यामुळे पालकांत संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पालकांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन जवाहर नवोदय विद्यालय येथील नियमित 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी केली आहे व रखडलेला बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी देखील यावेळी केली। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।